गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। भरपूर दिवस झाले ब्लॉग शूट केला होता, त्याचं कारण म्हणजे माझी होती वार्षिक परीक्षा आणि त्या वार्षिक परीक्षेचा अभ्यास करणं भरपूर गरजेचं होतं। त्यात मला मार्क मिळायला हवे म्हणून मी अभ्यासच करायचो। तर फायनली ते आता परीक्षा कंप्लीट झाली आहे आणि आज मला वेळ पण मिळालाय ब्लॉग शूट करण्याची, तर आज मी ब्लॉग शूट पण करणार। आणि जेव्हा मला वार्षिक परीक्षेमध्ये मध्ये मध्ये वेळ मिळायचा तेव्हा मी पोकेमॉनचे पण रील टाकायचो। तर आपण आज ब्लॉग शूट करणार आहोत। एका ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपले जे पडवीचं काम आहे ते पूर्ण राहिले, ती फायनली आता पूर्ण झालेली आहे। माझ्या पाठी ते सरळ पत्रे उभे करून लावलेले आहेत। हे पत्रे लावण्याचं कारण म्हणजे जे पावसाचं पाणी असतं ते वाऱ्याने आतमध्ये येतं आणि सर्व भिजून जातं, म्हणून आम्ही हे इथे पत्रे लावलेले आहेत। अशी आपली पडवी आणि खाली सिमेंट कॉन्क्रीटने एक लेवल करून घेतलेली आहे आणि इथे आपण लोखंडी पत्रे घातलेले आहेत आणि या साईडला पण सिमेंटचे पत्रे। जे माडाचं झाड आहे ते पडवीच्या बाजूलाच आहे मित्रांनो। ज्याची जी झावळं असतात ती सिमेंटच्या पत्र्यावर पडली तर ते लवकरच तुटून जातात व त्याला वारंवार बदलावं लागतं, म्हणून आम्ही इथे लोखंडी पत्रे घातलेले आहेत आणि या साईडला पण सिमेंटचे पत्रे घातलेले आहेत। तर इथे मित्रांनो अख्ख्या पडवीला जास्तीत जास्त जुनं जे मटेरियल होतं ते यूज केलं आणि काही थोडं थोडं आपण नवीन मटेरियल घेतलेलं आहे। इथे बघू शकता तुम्ही, लोखंडी जे पोल आहेत ते पण आपण जुले घराचे जे आहेत ते यूज केलेत। हे पत्रे पण आहेत ते जुल्या घराचेच आहेत, फक्त हे लोखंडी जे पत्रे आहेत ते आपण नवीन विकत घेतलेले आहेत। इथे तुम्ही बघू शकता या फळ्या आहेत, हे कसल्या फळ्या आहेत तर आम्ही जेव्हा घराचं काम चालू होतं तेव्हा एका काकांकडून आम्ही फणसाचं लाकूड विकत घेतलेलं, त्या लाकडापासून आम्ही हे फळ्या काढलेल्या जेणेकरून जे आपलं उबलं तयार करायचं होतं ते केलं। आणि पुन्हा जे दरवाजे होते तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल की आपले जे घराच्या फ्रंट साईड ते उबल्या दरवाजे ते ह्याच फळ्यांपासून आपण फणसाच्या तयार केल्या आहे मित्रांनो। हे ते फळे आहेत आणि हे आता उरलेल्या फळ्यात आपण याच पडवीमध्ये ठेवणार आहोत जेणेकरून ते आपल्याला पुढे यूज करायला मिळतील। आणि तिकडे बघू शकता तुम्ही आपली किटी खेळत आहे आता। किटी ती बघा आपली किटी, ही आहे टोमॅटोची झाडं आणि या टोमॅटोच्या झाडांपासून आपल्याला भरपूर सारे टोमॅटो मिळालेले आणि त्या टोमॅटोच्या झाडाच्या बाजूला आहेत ते मिरचीची झाडं आणि या मिरचीच्या झाडाला आता तुम्ही बघू शकता भरपूर साऱ्या मिरच्या लागल्यात आणि हेच मिरच्या आपण जेवणामध्ये पण यूज करणार आहोत। आणि हे आहे ते आपलं जास्वंदीचं झाड, याचा जास्तीत जास्त उपयोग आपण पूजेसाठी, गणेश चतुर्थीसाठी आपण जी रोज देवांची पूजा करतो त्यासाठी यूज करतो। आणि किती याला सुंदर सुंदर फुलं लागले ते तुम्ही बघा। आणि त्या साईडला पण एक तिथे तुम्ही फूल बघू शकता, मी तुम्हाला झूम करून दाखवतो। तिथे एक पिंक कलरचं फूल आहे आणि त्याच्या साईडला अजून तिथे कळे वगैरे आलेले आहेत। आणि हे बघा ते पिंक कलरचं फूल, किती सुंदर फूल आहे मित्रांनो। इथे एक पाईपलाईन आहे आणि ही पाईपलाईन आहे ती आपल्या किचन मधून येणाऱ्या सांडपाण्याची। आणि तिकडे केळीची झाडं आहेत, तिथे पपयाचं पण झाड आहे आणि अळूची पण झाडं आहेत। तर हे जे पाणी येतं त्याचा योग्य उपयोग आपण त्या झाडांसाठी केलेला आहे। त्याला हे पाणी आपण पाईपलाईन सरळ त्याला त्या झाडांसाठी जातं। आणि हे जे टोमॅटोची आपली जी झाडं आहेत जेव्हा आपण इथे हातपाय धुतो तेव्हा हे जे पाणी असतं ते पण यायला लागतं। हे दगड आहेत, यातील आपण जास्तीत जास्त दगड कोब्याच्या स्ट्रक्चरसाठी यूज केलेले आहेत। आणि हे बघा ते दगड आपण जास्तीत जास्त इथे यूज केले आहेत साईडने लावण्यासाठी। आणि यातीलच आता थोडे दगड राहिले ते आपण आपल्या कंपाऊंडच्या साईडला लावून ठेवणार आहोत। आणि इकडे आपल्या जुन्या घराचं मटेरियल पण आहे, तिकडे उबली आहेत, नळे आहेत आणि तिथे तुटलेले पत्रे पण आहेत। ही जी सर्व अडगळ आहे ती आपल्याला साफ करायची आहे, कारण पावसाळ्यात जे सरपटणारे प्राणी असतात ते आपल्या कंपाऊंडमध्ये येऊ नयेत, म्हणून आपण हे सर्व साफ करून ठेवणार आहोत। तर आपण आपल्या कंपाऊंडच्या आतमध्ये एक जामाचं झाड आणि एक चिकूचं झाड लावणार, जेणेकरून त्या झाडांपासून आपल्याला फळं पण मिळतील, शुद्ध हवा पण मिळेल व थंड हवा पण मिळेल, म्हणून आपण ही झाडं लावणार आहोत। आणि आपल्याला आपल्या कंपाऊंडच्या आतमध्ये सुपारीची पण झाडं लावायची आहेत। आपण असं साईडला सर्व सुपारीची झाडं लावणार। सुपारीची झाडं लावण्याचं कारण म्हणजे सुपारीच्या झाडांपासून आपल्याला थंड हवा मिळेल, म्हणून आपण ती सुपारीची झाडं तिकडे लावणार आहोत। तुम्ही बाहेर बघू शकता भरपूर ऊन लागतंय आणि मी आता ते बाहेर शूट करत होतो तर ऊन लागत होतं, म्हणून मी आता पडवीमध्ये आलोय। आणि आता आपण जाऊया घराच्या आतमध्ये। तर हा बघा आपला शेरू आणि या साईडला बघा किती किती झोपते ती बघा मित्रांनो। मगाशी ही बघा डोळे उघडे आहेत आणि अशीच पडलेली आहे, कारण याला थंड हवा असतो मित्रांनो प्राण्यांना। मगाशी ही
पडवीमध्ये होती, पण आता ही खेळत खेळत इथे येऊन दमली आणि इथे झोपून दिलं हिने. आता शेरू पण झोपलेला, पण तो आता आता उठलेला आहे आणि ही पण उठायला बघते. शेरूच्या पाठूनच ही फिरत असते मित्र, कारण याला खेळण्या तिच्या बरोबर कोण नसतं, मग ही शेरू बरोबरच खेळत असते. आणि बादशाह हे तिघांची मित्रांनो जोडी आहे. बादशाह, शेरू आणि किटी ही तिघं पण भरपूर मस्ती करत असतात दिवस रात्र. मित्रांनो रात्री यांना आपण बाहेर ठेवतो तर ही तिघं ना खूप मस्ती करतात. तर आता आपण हॉलमध्ये जाऊया. मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये म्हणालो होतो की हे घड्याळ आम्हाला सेट करायचं होतं एका भिंतीवर, तर फायनली ते आपण आता इकडे सेट केलेलं आहे या भिंतीवर. तर आता मित्रांनो ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे, तर आता आपण ब्लॉग एंड करूया. आता झाली आहे माझ्या जेवणाची वेळ. मी आता जेवून घेणार, तुम्ही पण या जेवायला. आणि जेवण झाल्यानंतर ब्लॉग एडिटही करायचा आणि अपलोडही करायचंय आणि संध्याकाळी पुन्हा खेळायला जायचंय. तर हा जो 1 महिना आहे तो मी मस्त या महिन्यामध्ये मजा करणार. आणि आता मी इथेच ब्लॉग थांबवतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.